प्रेक्षकासाठी कूलर मात्र देण्यात आलेले आहे। सुगंधा सदानंद जाधव सदस्य ग्रुप ग्रामपंचायत तांबाडीच्या माध्यमातून यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे। मॅन ऑफ द मॅच अभिजित कदम जगदंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत। आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागच्या मॅच मध्ये आपण देतोय। नो डाऊट मयूर मुंडेला तो जाहीर झालाय, या मॅच नंतर तो देखील दिला जाईल। हॅलो, चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे पारितोषिक आहे त्याच्यासाठी कूलर दिलं जाणार आहे आणि ते कूलर आम्हाला जॉनच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे। ते ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या सदस्य सन्माननीय सौभाग्यवती सुगंधताई सदानंद जाधव यांच्या माध्यमातून दिलं गेलंय। आणि खरं त्या काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकणार नाही आहेत, त्यांचे सुपुत्र सूरज जाधव या ठिकाणी आहेत आणि मी सूरज जाधव यांना विनंती करतो की आपण तो सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी या। सूरज जाधव त्यांच्या मातोश्री यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरसाठी कूलर आम्हाला दिलं गेलेलं आहे। ते सूरज जाधव आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। निश्चितच सूरज जाधव यांचा सन्मान आपण इथे करतोय, ज्यांच्या मातृश्रीच्या नावाने आपण पाहतोय इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला कूलर हा किताब आपण देणार आहोत, सन्मानित करणार आहोत। सन्मान चिन्हाचा विचार केला तर पर्व क्रांती मिलिंद सावंत यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेत आणि त्यांना आपण पाहतो या व्यासपीठावरती। मिलिंद दादा सावंत यांनी या स्पर्धेची धुरा गेले कित्येक वर्ष स्वतःच्या खांद्यावरती घेतली। भूपेंद्र दादा पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत, यांना देखील आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहिलं। पण इथे आता पहिला चेंडू घेऊन गोलंदाज नीरज दाबणे तयार, स्वीच हिट करण्याचा प्रयत्न मात्र इथे होतोय। अजय मोरे स्ट्राइक एंड वरती आहे। अजयने मात्र वेगळा प्रयत्न केला, जाळ्यामध्ये येता येता हा मासा राखलाय। पहिला चेंडू डॉट गेलाय, फायनलचा सोहळा सुरू झालाय। ज्यासाठी केला होता ठास तो क्षण मात्र गोड होतोय। उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्या आपल्याला परखांदेचे आपले योगेश राजेंद्र भोसले साहेबांनी पुरस्कृत केले आहेत आणि त्यांना मात्र सल्यूट करणारा हा जबरदस्त लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर अजयच्या बॅट मध्ये येतोय दणदणीत खणखणीत चौकार। थँक्यू डीजे। पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून झाली आहे ते अमित पाटील असतील आणि अक्षय पाटील असतील। पाटील ब्रदर्स यांच्या माध्यमातून ही सोय पिण्याच्या पाण्याची करण्यात आली। अजिवली बॉईज आणि जय हनुमान जय मल्हार नंदनपाडा बॉईज या सगळ्या खेळाडूंनी या मैदानाची देखभाल पाहिली आहे आणि जे काही बॉल्स या स्पर्धेमध्ये लागलेत पुरवले गेले ते रमेश दळवी, रुपेश साळुंके आणि भास्कर दळवी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले आणि थ्रेड प्रेक्षेपण जे चालू आहे 17 लाईव्हच्या माध्यमातून ते पाहण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे प्रमोद दादा शिर्के साहेबांच्या माध्यमातून। विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली या स्पर्धेतील मुख्य घटक मिलिंद दादा यांना आपण पाहतोयच आहे, पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येकाने मदत केलेली आहे। मग मयूर मुंडे असतील, विकी आंबरे असतील, अमित पाटील असतील, अक्षय पाटील असतील, शुभम मोरे असेल, नीरज दाबणे असतील, राहुल पाटील, अजिंक्य जाधव, मुन्ना मोरे, स्वप्नील लबडे, अमर मोरे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य अध्यक्ष भूपेश दादा पाटील यांचं देखील मी नक्कीच कौतुक करेल, ज्यांनी या व्यासपीठावरती आम्हाला बोलण्याची संधी दिली, आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय। या सगळ्या कमिटी मेंबर्स आणि सगळ्या खेळाडू मित्रांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। जबरदस्त लढत आहे, टीट फॉर टॅट आपण पाहतोय। पहिला गडी आता मैदानाच्या बाहेर चाललाय, स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 10 धावा स्कोर कार्ड वरती बाद होणारा फलंदाज अजय मोरे लवकरात लवकर मात्र मैदानाच्या बाहेर गेला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता कल्पेश जाधव मैदानामध्ये येतोय आणि खेळपट्टीवरती जे स्टंप पाहतो ना गेले कित्येक वर्ष देण्याचं काम रुपेश दादा साळुंके परखांदेचे आमचे मान्यवर आहेत ते देत आहेत आणि त्यांची मदत सरळ हाताने आयोजक घेत आहेत। सरळ हाताने ज्यांनी आपण बघतोय पडद्याच्या मागून पडद्याच्या पुढून जी कोणी मदत केलेली आहे त्या सगळ्यांचा आपण इथून आता आभार व्यक्त करूया। आणि त्यांच्या मदतीचा हात या स्पर्धेला नसता तर आता ही स्पर्धा 9व्या पर्वात पाहायला मिळाली नसती। मराठा प्रीमियर लीग 2026 जबरदस्त हे षटक राखलंय टीम
शौर्य 11 जांभोली संघासाठी ज्या षटकामध्ये एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला आणि स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्या त्या 10. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येईल, पण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आता आपण डीजेच्या माध्यमातून ऐकू. मराठा प्रीमियर लीग. मगाशी सांगितलं मला पंचांनी की तुम्हाला जशी संधी दिली या स्पर्धेनं, या आयोजकांना तशीच संधी आम्हाला देखील दिली आणि या संधीचं सोनं आम्ही करणार, आमची कामगिरी चोख पार पाडणार आणि तीही प्रामाणिकपणे. आणि त्यांचं गेले 3 दिवस मी काम पाहतोय. जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पेन परिसरातील पंच रायगड संलग्न आहेत, ते चांगलं योगदान देत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज केतन मुंडे, कॅप्टन कूल गोलंदाजी मार्क वरती आलाय, पण त्याला ब्युटीफुल हा जबरदस्त शॉट मारलाय. तो मात्र फलंदाज अक्षय पाटीलनं मारलेला हा ब्रँडेड षटकार. चर्चा होणार, फायनलचा हा सामना आहे. दोन्ही कर्णधार आमने सामने भिडलेत. एकीकडे आपण पाहतोय अक्षय पाटील, तर त्याच्या विरोधात कॅप्टन कूल केतन मुंडे. याआधी आपण आवाज ऐकला आमच्या मॅडी सरांचा, अर्थातच अमित पाटील मॅन फ्रॉम होराळे, आणि त्यांच्या बरोबरीनं डेव्हिड भारद्वाज मॅन फ्रॉम वावशी. वावशी नव्हे तर छत्तीसचे दोन जबरदस्त आवाज आहेत. ग्राम विकास भवन विशेष अधिकारी आदरणीय आमचे प्रशांत दादा पाटील साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. मी त्यांना विनंती करील की आपण येऊन असं नसतं, पण इथे काय घडलं. अक्षय पाटीलला परतीचा प्रवास घडवलाय, रनआउटच्या माध्यमातून संधी मात्र मिळवली आणि संधीचं सोनं मी करणार हे दाखवणारे येल्लो आर्मी, अर्थातच शौर्य 11 जांभोली संघाचे खेळाडू ठोक डीजे. थँक्यू डीजे. ग्राम विकास भवन विशेष अधिकारी सन्माननीय प्रशांत दादा पाटील साहेबांना मी आमंत्रित करतोय, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पाटील साहेबांना पुन्हा एकदा आपण आग्रहाचं आमंत्रित करतोय, आपण यावं. नेक्स्ट बॅटर मॅन फ्रॉम आपटी तन्मय लबडे मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. स्कोर कार्ड वरती धावांच्या गाडीचा हँडब्रेक खेचला गेलाय. टोटल धावा लागल्या त्या 16. 16 या आकड्यावरती 2 महत्वाचे गडी तंबूच्या असलेला मंथन 11 या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. तन मन धन अर्पण करावं लागणार. केतन मुंडे ती कार्य अतिशय सुरेख करतोय. विनय सप्पाळ त्याच्या या कामगिरीवरती खुश आहे. त्यांच्याच संघाचा तो ग्रामीण संघाचा कर्णधार आहे. प्रशांत दादा पाटील खरिवलीचे आमचे पाहुणे इथे आलेत. ग्राम विकास विशेष अधिकारी, ग्राम विकास भवन विशेष अधिकारी साहेबांचं आपण हार्दिक स्वागत करूया. स्वैप से करेंगे सबका स्वागत. पुरोहित मुंडे अभि कदम त्यांचे विशेष कदम आता व्यासपीठाकडे आले. जगदंब प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पाडणारे हे 2 मुख्य चेहरे आपल्याला या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देखील स्पॉन्सर करण्यात आले. असे अभि कदम सामनावीराचा ज्या ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. भारतीय जनता युवा वॉरियर्स सहसंयोजक खालापूर तालुका या पदावरती ते कार्यरत आहेत आणि त्यांचं कार्य खूप चांगलं चाललंय. आणि पुरोहित मुंडे जबरदस्त असे खेळाडू आहेत या विभागामध्ये, ज्यांचं नाव आता खालापूर तालुक्यामध्ये आदरणं घेतलं जातंय. षटक समाप्त झाले दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावांची नोंद. 9च्या सरासरीनं 18 धावा आल्यात, पण महत्वाचे 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. ते टीम मंथन 11 या संघाचे. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद. स्वागत आपण इथे घेतोय. पाटील साहेबांचं स्वागत आपण पहिल्यांदा करणार आहोत. ग्राम विकास विशेष अधिकारी मात्र इथे आलेले आहेत. पाटील साहेब त्यांचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य. पाटील साहेबांना विनंती आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत घेतोय. छायाचित्रीकरण करतील माझे परम मित्र रुपेश दादा यांच्या कॅमेऱ्यामध्ये एक क्षण कैद होत आहेत. ते 17 लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये एक क्षण कैद होत आहेत. विशेष अधिकारी आहेत ग्राम विकासाचे आणि त्यांचं स्वागत करणं हे आमचं परम भाग्य. पाटील साहेबांचा हा मान मात्र इथे आयोजक देताना शकील गोलंदाजी मार्गवरती. शकीलचा पहिला चेंडू हेलिकॉप्टर फिरवलं गेलं आणि लँड होतोय सीमारेषच्या पलीकडे. सुहास शिर्के चेंडूकडे पाहत राहिला पण चेंडूने सांगितलं टाटा बाय बाय लो मैं चला. दिया धक्का लगाया छक्का. मिलेगा नहीं ऐसा मौका. टोटल 24 धावांची नोंद. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर यावेळेस लॉंगॉन क्षेत्राच्या वरून. काय जबरदस्त मारलाय नाहीतर पाठवलाय. फायनलचा सामना आहे. अभि कदम सांगतायत त्यांचं एक बोट वरती आलंय म्हणजे आता जर आणखीन एक षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. थँक्यू डीजे. एंड बदललाय कदाचित गोलंदाजांना. राहुल पाटील लेट आले. त्यांनी मिस केलेत मी तर म्हणेल लगातारचे 3 षटकार तेही मयूर मुंडेचे. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये यावेळेस वेगानं तिखट चेंडूचा मारा झाला पण इथे आपण पाहतोय हा चेंडू 1 धाव देऊन गेला. 31 धावांची नोंद झाली आहे. राहुल पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. मॅन फ्रॉम वनवटे. पण राहुल पाटील जेव्हा गरम होतात ना तेव्हा खरंच खूप मजा येते. आणि याचं उत्तम उदाहरण अर्थातच आमचे मिलिंद सावंत देऊ शकतात. इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा आलाय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 31. 2 बाद 31. शौर्य 11 जांभिवली संघाच्या विरोधात मंथन 11. शौर्य 11 जांभिवली संघाच्या विरोधात मंथन 11 गोरठाण. असे 2 पॅकर आता आमने सामने. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा. शौर्य 11चे पुरस्कर्ते प्रमोद दादा शिर्के आणि त्यांच्या विरोधात आता जो गोरठाणचा संघ खेळतोय मंथन 11 त्याचे पुरस्कर्ते किशोर भाई पाटील यांचं देखील शुभ आगमन थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये होईल आणि ते आलेले देखील आहेत. बाब्या आनंद घेतोय. बाब्याच्या टी शर्टचा कलर येल्लो आहे. नक्की सपोर्ट कोणाला करतोय हे त्याला नक्कीच आपण विचारूया. स्ट्राइक एंड वरती मात्र कल्पेश जाधव. फिंगर रोल केले चेंडू हवेमध्ये. शकीलनं मात्र अडकवलं मी तर म्हणेल कल्पेश जाधवला. इथे मात्र शकीलचं षटक निर्णायक षटक आता पाहायला मिळतंय. 2 षटकांचा मार खाल्ल्यानंतर लगेच कमबॅक त्यानं करून दिलं. पुन्हा एकदा एक मोठा फलंदाज मंथन 11 संघाला धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. होराळ्याचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय जितेंद्र दादा मोरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. मी त्यांना विनंती करील आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बा. होराळे गावचे आमचे पाहुणे आहेत जितेंद्र दादा मोरे. मयूर मुंडे आलाय गोलंदाजी मार्ग वरती आणि त्याच्या पहिल्या विकेटला 100, दुसऱ्या विकेटला 200, तिसऱ्या विकेटला 500. अर्थातच आमच्या जाधव सूरज जाधव साहेबांच्या माध्यमातून बस नाम ही काफी है कारण इथे सूर्य अजून आहे. जब तक सूरज चांद रहेगा तब तक हे प्राइज चालू राहील. ते मात्र मयूर मुंडेसाठी. पहिल्या विकेटला 100 येणार का आता गोलंदाजाचा नंबर.
3 विकेटला राहुल पाटील यांच्याकडनं 2000. पण आमचं काय, असे बाजूवाले विचारतात. हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे फाईनलेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला चौकार. असं वाटतंय गोलंदाजावरती आता दडपण आलंय ते पारितोषिकांचं, पण हे दडपण तो बाजूला करेल. फलंदाजासाठी आपण पाहतोय 3 चौकारांना आता 500 रुपयाचं पारितोषिक. आग बरोबरीची लागली आहे. ज्यांना कोणाला शेकोटीचा आनंद घ्यायचा ते घेऊ शकतात. दोन्हीकडे आता पारितोषिक जारी, क्योंकि अब है बल्लेबाज और गेंदबाज की बारी. कौन खाएगा इस मैच के बाद चाय के साथ खारी, क्योंकि अब है मेरी बारी. टोटल स्कोर कार्ड वरती दावा लागला त्या एका धावेच्या मदतीनं 37. और इसके बाद मानस सर की बारी. चांगला चेंडू टप्प्यात आला आणि कार्यक्रम केलाय. आउट ऑफ द पार्क चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. फलंदाज दिनेश खरिवले न मारलाय चौकार. चौकार या जिजे नंदनपाडा आणि अडीजिवलीच्या मध्ये असलेले मैदान, पण गोल्टनच्या या पट्ट्यानं मारलेला चौकार. सुई चीट करण्याचा प्रयत्न जबरदस्त. जसा सुईमध्ये धागा ओवावा तसं या फलंदाजानं 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मारलेला हा कार्पेटच्या साह्यानं नैत्र दीपक. 4 धावांसाठी चौकार. पण आता मात्र प्रत्येक विकेटला जाधव साहेबांकडनं पारितोषिक वाढलंय. 200 रुपयाचं पारितोषिक झालंय. 500 रुपयाचं पारितोषिक झालंय. आणखीन एक चौकार मारला तर अभि दादा कदम यांच्याकडनं 500 आणि राहुलभाई पाटील यांच्याकडनं 500, म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक. पण इथे हा चेंडू गेलाय डॉट. चेंडू गेलाय डॉट. आमच्या वहिनी देखील हसतायत. त्यांना माहिती आहे स्पर्धा खूप सुंदर आहे आणि त्यांच्या मिस्टरांनी अर्थातच आमच्या मिलिंद दादांनी केलेलं जे आयोजन आहे ते त्यांना देखील प्रेमात पाडतंय. सरळ बॅटनं खेळलाय. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. एकाचं रूपांतर दोघांमध्ये करण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिले जाईल. पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये. जणू काही पंचांच्या चेहऱ्यावरती तो गॉगल त्यांची सुंदरता वाढवतोय की काय असा भास मला झाला. आणि प्रीतम पाटील सरांनी जर डान्स केला तर मात्र त्यांना विशेष पारितोषिक असेल आणि ते आमच्या बाब्याच्या शुभ हस्ते आम्ही देऊ. टोटल 47 धावा स्कोर कार्ड वरती. 4 षटकाचा खेळ झालाय. हसी मजाक आनंद घेताना कधी 4 षटकं संपली कळलंच नाही, कारण की हा फायनलचा सामना आहे. पण येणाऱ्या आता 4 षटकामध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त मॅच होणार. हाय व्होल्टेज हा ड्रामा राहणार. रुपेश सर देखील आमच्या सोबत आता जॉईन झाले. त्या मॅचला तिकट नजरेनं बघतात. परिस्थिती आता दोन्ही संघाची विकट आहे. कोणाच्या नावावरती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जोडली जाईल. प्रवीणजी पाठारे आणि जितेंद्र मोरे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. मराठा प्रीमियर लीग मध्ये 9व्या पर्वात पुन्हा एकदा मला सहभागी केल्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. इथे जमलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करताना मी थांबतो. जरी बोलताना चुकलो मी काही, क्षमा असावी मज बालकाशी. ही संधी मला जी आयोजकांनी दिली ना ती खरंच मला प्रेम देऊन गेली. आणि आता मात्र हा प्रवास इथे थांबवताना मी मानस मोरोरे सरांना आमंत्रित करतो मायक्रोफोन वरती. आणि तत्पूर्वी ऐकूया डीजे ठोक. आज पगार का दिन है. हॅलो, धन्यवाद डीजे ऑपरेटर आणि धन्यवाद तुषारजी धुमाळ सर, ज्यांचा आवाज मात्र या स्पर्धेमध्ये गेले 2 दिवस आपण ऐकला आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये देखील ज्यांनी आपल्या आवाजाने या स्पर्धेमध्ये मजा आणली, ज्यांनी आपल्या समालोचकातून सगळ्या क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि ज्यांनी आपल्या चाणाक्ष व्यक्तित्व शैलीने मात्र सगळ्या पाहुण्यांची पण मनं जिंकली, ते आमचे तुषार धुमाळ सर यांचा
विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये जाऊन ज्यांनी मात्र आपल्या समालोचनातून आपल्या नावाची ओळख फक्त खोपोली विभाग नव्हे, खालापूर तालुका नव्हे, संपूर्ण रायगड जिल्हा आणि किंबहुना त्याच्या बाहेर पण पोहोचवली. आणि श्री गणेश स्पोर्ट्स हे त्यांचं शॉप गेली 10 वर्ष अविरतपणे आपण सुरू राहताना सातत्याने पाहतो आहे. ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके खोपोलीतील रायगड जिल्ह्यातील मराठीचा बुलंद आवाज तुषार धुमाळ सर आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. 3 दिवसांमध्ये त्यांच्या गोडवाणीतून मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी मजा आणलीत आणि त्यांचं सहकार्य राहिलं त्याबद्दल त्यांचा आभार असेल. असंच प्रेम त्यांचं या स्पर्धेवरती राहील अशी अपेक्षा आपण करूया आणि पुढच्या वर्षी त्यांची भेट होईल या स्पर्धेमध्ये. तत्पूर्वी आता त्यांना नाईट स्पर्धेमध्ये पण जायचं आहे, त्यामुळे ते रजा घेत आहेत या स्पर्धेमधून. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. तो मैदान के अंदर चल दिए तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं मराठा प्रीमियर लीग 2026 सीजन 9 का रोमांच. मैदान के अंदर आखिरी इनिंग इस प्रतियोगिता की शुरू. पहली गेंद बैकफुट पर गई, दिशा दिखाई सर वीरेंद्र सहवाग की याद दिलाने वाला डीप पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. पहली गेंद पर यहाँ से 4 रन जरूर आई है. शुरुआत की गई, बल्ले का बाहरी किनारा, शॉट थर्ड मैन पर गेंद. फर्स्ट स्लिप में खिलाड़ी कोशिश करते हुए गेंद पहुंची नहीं उन तक. अच्छा कवर अप किया गया. डॉट बॉल की आपको समाप्ति होते हुए यहां से नजर आएगी. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय आदरणीय खरतर आपण पाहतोय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत आणि खरतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने विकासाचं ध्येय ज्यांनी मनामध्ये बाळगलं आणि फक्त ध्येय बाळगणार नाही तर त्याच्यासाठी कार्य केलं आणि कार्य करत असताना मात्र खरतर समाजाने ज्यांना आपल्या हक्काचा माणूस ही पदवी दिली ते तुम्हा सगळ्यांचे लाडके सन्माननीय आदरणीय पप्पू शेठ थोरवे साहेबांचं या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्याच्याच बरोबरीने शौर्य 11 फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी मात्र पाहुण्यांच्या स्वागतासाठी होतीये. पप्पू शेठ थोरवे साहेब राजकीय सामाजिक क्षेत्रातील कर्जत खालापूर विभाग नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं खरतर आगमन या स्पर्धेमध्ये झालं आहे. मैदान के अंदर मुकाबला भी शुरू है. अपील यहां से की जाएगी कॉट बिहाइंड की, क्या बल्ले का किनारा लगाता नहीं. त्यांच्याच बरोबरीने शौर्य 11 जांभेवली संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्याचे संघ मालक आणि ग्रुप ग्रामपंचायत जांभेवलीचे विद्यमान सरपंच तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे ते तरुणांच्या गळ्यातलं ताईस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो सन्माननीय प्रमोद भाई शिर्के साहेबांचं देखील या ठिकाणी विशेष आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावरचा चेंडू ड्राईव्ह केलाय, 2 खेळाडूंच्या मध्ये दरार, बॉल फरार, सीमा पार, फलंदाजाचा वार, धावा 4. हॅलो थँक्यू डीजी. 4 धावा मात्र इथून मिळतात. चौकार आलाय. धावांची गती आता प्रचंड वेगाने मात्र पुढे जातीये. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. आखू टप्पाचा बॉल, दिशा दिली है, दिशा खराब तर दशा खराब और दिशा से भटके तो पडेंगे फटके. थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4.
धन्यवाद डीसी ऑपरेटर. व्यासपीठावरती मात्र आपण पाहुण्यांना या ठिकाणी नक्कीच पाहतोय. खर तर आपण मगाशीच उल्लेख केला, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी मात्र कर्जत खालापूर विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल जाऊन मात्र समाजाचा विकास केला, गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आणि खर तर समाजाला विश्वासाची साथ ज्यांच्या माध्यमातून कायम दिली गेली, तुम्हाला सगळ्यांचे लाडके पप्पू शेठ थोरवे आणि त्यांच्या बरोबरीने ग्रुपग्राम पंचायत जांभेवलीचे विद्यमान सरपंच, तरुणांच्या गळ्यातलं ताईज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे प्रमोद भाई शिर्के साहेब आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याच्याच बरोबरीने इकडे आमचे संजीव कुमार जाधव सर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आम्हाला मिळालेल्या आहेत. जगदंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर सहसंयोजक खालापूर तालुका आमचे अभिभाई कदम देखील व्यासपीठावरती बसलेले आहेत. राहुल पाटील आमच्या व्यासपीठावर आहेत. सगळी मंडळी आहेत, त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करतोय. कॅच घ्यायला हवी होती खरतर, पण कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालं जाईल. कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. डॉट चेंडू मात्र आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रणय पाटील यांना पाहतोय. टीमची धावसंख्या झाली आहे 12 धावा स्कोर कार्ड वरती. पाटला करायचा 48 धावसंख्येचा विजयासाठी अजूनही 36 धावसंख्येचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असेल. यावरचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपर कल्पेश जाधव. कॅच कॅरी करायला हवी होती. संघाचा कर्णधार जो खेळाडू मात्र विजय पराजयाच्या मध्ये सगळ्यात मोठी भिंत बनून उभा आहे, त्याचा झेल सोडलाय. 3 षटकारांसाठी वनवटे गावाकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक केतन मुंडे यांच्यासाठी मात्र दिलं जाईल. यावरचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटक्यात होत वजन, धावा अर्धा डझन, षटकार. 6 धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. सन्माननीय गोरठणचे सरपंच महेशजी पाटील साहेबांचं पण आपल्याला या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. महेश पाटील साहेबांना विनंती आहे की अगदी सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. आपण पप्पू शेठ थोरवे साहेबांना पाहतोय, ज्यांचं विशेष प्रेम खरं तर मिलिंद दादा सावंत साहेबांवरती राहिलेलं आहे आणि मिलिंद सावंत साहेबांच्या प्रत्येक गरजेसाठी नेहमी धावून जाणारं व्यक्तिमत्व आमचे पप्पू शेठ थोरवे साहेब आणि पप्पू शेठ थोरवे साहेबांच्या गरजेसाठी नेहमी धावून जाणारं व्यक्तिमत्व आमचे मिलिंद दादा सावंत. आणि आज या मैत्री खातीर मात्र साहेब व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांचं आपण स्वागत पुन्हा एकदा करूया. यावरचा बॉल केतननी ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. डीप लॉंग ऑफ कडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव या चेंडूवरती मिळते. कल्पेश जाधव यांनी तो झेल जर पकडला असता केतन मुंडे बाद झाले असते. मॅच मध्ये करतर मजबूत झाला असता मंथन 11 संघ. पण क्रिकेटचा खेळ आहे आणि याच्यामध्ये केलेल्या चुका मात्र महागात ठरतात. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. प्रत्येक वेळी मी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे चुका करायच्या नाहीयेत. मेगा फायनल आहे. बडा मंच, बडा पंच मारावा लागेल. हेतून मात्र फलंदाजाने पंच मारलाय. चेंडू हवेत. उंची जास्त, लांबी कमी. एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. अजय मोरे क्षेत्ररक्षक ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये कमालीची बॅटिंग केली आणि खरतर स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावरती मंथन 11 संघाला ज्यांनी मेगा फायनल मध्ये पोहोचवलं ते अजय मोरे प्रयत्न केले, यश मिळालं नाही. झेल मात्र ड्रॉप झालाय. दुर्वास कदम साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक केतन मुंडे यांच्यासाठी दिलं जाईल. ऑन साइडला बॉलला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर कडे खेळाडू मात्र टीप मध्ये आहेत. बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी आणखी एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आहे. एका धावेच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावा झाल्यात बॅटिंग टीमच्या 21 विदाउट लॉस. समीकरण जर मात्र इथून आपण पाहिलं येणारे 12 बॉल विजयासाठी 27 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटिंग करणाऱ्या शौर्य 11 जांभिवली अर्थातच प्रमोद दादा शिर्के साहेबांच्या संघाला 12 बॉल आणि 27 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. ही सगळी मंडळी खरतर दानशूर व्यक्तिमत्व आहेत.
प्रमोद शिर्के साहेब म्हटलं की ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये लाईव्ह जी आहे ती स्पॉन्सर्ड देखील केलेली आहे, त्याच्याच बरोबरीने मराठा प्रीमियर लीग साठी सातत्याने विशेष सहकार्य ज्यांचं राहतं ते आमचे प्रमोद भाई शिर्के साहेब, आमचे पप्पू शेठ थोरवे साहेब, ज्यांचं मिलिंद दादा सावंत यांच्यावरती विशेष प्रेम कायम राहिलेलं आहे. आणि खरं त्यांना जिथे जिथे गरज असते पप्पू शेठ थोरवे साहेब मात्र त्यांच्या मैत्री गाडीत तिथे नेहमी उपस्थित असतात. त्यांना व्यासपीठावरती पाहतोय आमचे अभिभाई कदम खरतर, ज्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचनासाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आणि तरुणांना आणि तरुणांच्या कलेला दाद देणार या विभागातील एकमात्र युवा व्यक्तिमत्व आमचे अभिभाई कदम यांना पण आपण व्यासपीठावरती पाहतोय. कलेचं कदर करणार जर व्यक्तिमत्व असेल तर कला आणखीन बहरते, या गोष्टीचा उल्लेख केला जातो. त्यामुळे कला का कदरदार होणं बहुत जरुरी आहे. आणि अभि कदम यांनी आम्हाला ते समालोचनासाठी पारितोषिक दिलं, त्यांचा आभार आपण व्यक्त करूया. पण 12:27 ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पण आता वळूया, कारण तिकडे बघणं तितकंच गरजेचं. मॅच इंटरेस्टिंग सुरू आहे या ठिकाणी. फुल टॉस बॉल ऑन साइड ला, नींद चुराई चैन चुराया और फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया, स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. मिलिंद सावंत साहेब आपण पाहतोय केतन मुंडे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, त्यांचा संघ इथपर्यंत पोहोचला याचं कारण त्यांनी तुमच्या संघाला पराभूत केलं, पण त्याच्यापेक्षा मोठं कारण विकी आंबरे यांनी जो झेल सोडला होता त्यानंतर मात्र खरतर केतन मुंडे इथपर्यंत पोहोचले. आणि आता कल्पेश जाधव यांनी झेल सोडला आणि त्याच्यानंतर मात्र आता धावा ते पुन्हा एकदा बनवतायत. बॅकफुटला गेलाय, टॅप केलंय बॉलला, पंचांचा नो बॉलचा सिग्नल. सरप्राइझिंग ओव्हर स्टॅपिंग झाली आहे. लाईनची तुमच्यासाठी त्या ठिकाणी माग केली जाते, तर लाईनच्या पुढे जर तुम्ही तुमचं पाऊल टाकलं तर त्याला नो चेंडू घोषित केलं जातं. ओव्हर स्टॅपिंग ज्याला म्हणतात, आणि ओव्हर स्टॅपिंगचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. फायदेशीर गोष्ट असेल मंतर एलेव्हनसाठी की नो बॉल वरती कोणता फटका आला नाही. जर कदाचित तो फटका आला असता तर मात्र सोने पे सुहागा झाला असता, परंतु इथे नो बॉल आला. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. टीमची धावसंख्या आता वाढली आहे 28 या आकड्यावरती. पंचांनी हेलिकॉप्टर फिरवलाय. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा चेंडू. क्या बात आहे, वाह, सरप्राइझिंग बाउन्स. केतन मुंडे यांना समजलं नाही, चेंडू अगदी बॅटच्या समोर ठप्पा पडला. काय कमालीचा राईज झालाय. एक्स्ट्रा बाउन्स बीटन द बॅटर. या सिच्युएशनला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय आणि तो डॉट बॉल डिलिव्हर होताना पाहायला मिळेल. फायनलची लढाई आहे, अभी नहीं तो कभी नहीं, यही है मौका, लगाओ चौका, करोगे अच्छा काम तो ट्रॉफी होगी आपके नाम. आणि ते करावं लागेल. यावेळेस पण बीट झाल्यात. प्रहार करण्याचा प्रयत्न, विदाउट कनेक्शन, नो रिॲक्शन. बॅट फिरली, लगी तो छगी, पण छगी नाही लगी, कारण इथून देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. डॉट चेंडूवरती मात्र 0 हा अंक असतो आणि सिंगल 0 डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे. त्यामुळे धावा स्थिरावल्या दादा 28 या आकड्यावरती. समीकरण असेल 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेंची गरज. कमालीची मॅच होतीये. मेगा फायनल. बॅकफुटला गेलाय, टॅप केले बॉलला, हलक्या हाताने सन्मान दिलाय. पुश करा, खुश रहा. पंचांचं बोट आलाय आकाशात. आगावपणा तू केला कशाला, आणि धावता धावता रनआउट झाला. क्रुशियल मोमेंट वरती विकेट. फलंदाज बाद. धन्यवाद डीसी ऑपरेटर. मॅडी सर इकडे संपर्क साधा लगेच. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज या ठिकाणी मयूर मुंडे दाखल होताना पाहायला मिळतील. निर्णायक क्रमांक 3 वरती
आल्या आल्या स्विचिंग करण्याचा प्रयत्न होता, बॉलला लिव केलं, काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा येतोय बाईचा सिग्नल. नशिबाच्या धावा आल्या 4 आणि नशीब खराब तर काय करणार अशोक मामा सराफ आणि हा चौकार. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या झाली आहे 32. 32 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 16 का डोला 43 की छाती या गाण्याची आठवण होते, परंतु किसका डोला चलेगा आज पाहणं गरजेचं असेल. 7 चेंडू 16 धावा. ऑन साइडला उडवलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. नको ती ऑडी नको ती फरारी, बॉलने घेतली होती गगन भरारी. षटकार. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. टीमची धावसंख्या झाली आहे 38 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये 10 धावांची गरज आहे. मेगा फायनल याच साठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण मात्र गोड व्हावा आणि तो शेवट मात्र यावेळेस आपल्याला गोड होताना पाहायला मिळतोय. केतन मुंडे संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. त्यांच्या समवेत मयूर मुंडे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. मंथन 11 संघ ऑपोजिशन मध्ये उभा आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅक वरती अजय मोरे. क्या करेंगे अपने टीम के वारे न्यारे अजय मोरे. येणारी आता वेळ सांगणार आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. माझे आवडते समालोचक नवजोत सिद्धू सर मात्र नेहमी सांगतात कि नजरिया बदला तो नजारे बदले और कश्ती बदली तो किनारे बदले. तू जो चाहता है वो ना तेरे वनवास में है ना तेरे संन्यास में है. अंदर झाक के तो देख वो तेरे विश्वास में है आणि त्या विश्वासाने खेळणं गरजेचं. 6 चेंडू 10 ची गरज आहे. हवेमध्ये बॉल आहे. नो मॅन स्टँड देअर. ठप्पा पडलाय. एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल मात्र टर्न घेत होता. बॉलला अडवलं जाईल. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण मात्र केली जाईल. समीकरणामध्ये इथून मात्र बदल. 5 चेंडू 9 धावेची गरज. थकान से चूर चूर हो लेकिन सफर बाकी मत रखना. इरादों में कभी कोई कसर बाकी मत रखना और तेरी मंजिल तो सैकड़ों के सैकड़ों तक है. बस तो अपनी मेहनत में कभी कोई कसर बाकी मत रखना. आणि आता हीच वेळ आहे जिथे तुम्हाला मेहनत करण्याची गरज आहे, कारण येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. इफ यू वॉन्ट टू बी फाईन यू हॅव टू स्कोर 9, जे तुम्हाला 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. आखो टप्प्याचा बॉल उडवलाय. फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल मयूर मुंडे का हिट. खिलाड़ी सुपर हिट. षटकार. धन्यवाद डीसे. सन्माननीय प्रभाकरजी आमरे साहेब यांना विनंती आहे, प्रभाकरजी आमरे साहेब की आपण व्यासपीठावरती यावं. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. सामना सोपा झालाय. 4 बॉल 3 धावांची गरज. आता प्रमोद शिर्के साहेब पण खुश झाले आहेत, कारण त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 4 चेंडू आहेत. 3 धावांची गरज आहे. कौन बजाएगा किसकी बीन, कौन बनाएगा रन 3 और किसकी होगी दिन और रात रंगीन. आता येणारी वेळ सांगणार आहे. 4 मध्ये 3 करायच्या. 2 साइडला उडवला. डीप मध्ये खेळाडू प्रयत्न करतात. सोडलाय झेल. गमवावा लागेल खेळ. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या बरोबरीने नाव द स्कोर इज लेवल. पहिल्या सत्रामध्ये झाल्या होत्या 47, दुसऱ्या सत्रामध्ये झाल्या 47. विजयासाठी येणारे 3 बॉल 1 धावेची गरज.
3 चेंडू 1 धाव अजूनही वाचवली जाऊ शकते का यंदाच्या वर्षी खर तर ही माझी 40वी स्पर्धा आहे समालोचक म्हणून, परंतु गेल्या 39 स्पर्धा ज्या मी या सीझन मध्ये केल्या त्याच्यामध्ये कित्येक मैदानावरती मी पाहिलंय 3 बॉल मध्ये 1 धाव वाचवताना, पण यावेळेस चमत्कार होईल का? चमत्कार को नमस्कार, मला बोलण्याची संधी मिळेल का? पाहणं आता तितकंच महत्वाचं. 3 चेंडू 1 धावेची गरज, सगळे फिल्डर आता दडपण बनवण्यासाठी 38 सर्कलच्या आतमध्ये आले आहेत. बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय, येथून आलीये 1 धाव आणि या 1 धावेच्या बरोबरीने मराठा प्रीमियर लीग सीझन 9चा चॅम्पियन बनलाय प्रमोद शिर्के साहेबांचा शौर्य 11 जांभिवली. धन्यवाद डीसी ऑपरेटर सन्माननीय आदरणीय पप्पू शेठ थोरवे यांच्या माध्यमातून शौर्य 11 जांभिवली संघासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलं जाणार आहे. पप्पू शेठ थोरवे साहेब म्हटलं की फार जवळचे आणि चांगले मित्र आहेत आमचे प्रमोद शिर्के साहेबांचे, आणि त्यांच्या संघासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक मात्र त्यांच्या टीमने दिलेलं आहे. हा जेव्हा ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देतील तेव्हाच ते पारितोषिक पण आपण सुपूर्द करणार आहोत. तत्पूर्वी आमचे सूरज यांच्या माध्यमातून देखील केतन मुंडे यांच्यासाठी, मयूर मुंडे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक मात्र आलेलं आहे. ते पारितोषिक पण या ठिकाणी दिलं जाईल.